नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंदमानाच्या नांदेड महापालिका रणसंग्रामच्या कार्यक्रमात स्वागत. नांदेड वाघाळा महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार असून त्याच अनुषंगाने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत. अशोकराव चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर व हेमंत पाटील हे नांदेडला लागलेला कलंक आहे. तो कलंक या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून पुसून टाका, अशी तोफ शिवसेना उभाटा गटाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी डागली. पाहूया काय म्हणाले प्रकाश मारावार. भाऊ, महापालिकेच्या निवडणुका लागत आहेत, कधी पण आचारसंहिता लागू शकते. अशा याच्यामध्ये शिवसेना उभाटाचं कशा पद्धतीने नियोजन चालू आहे? आता नांदेड शहरामध्ये शिवसेनेचा उगमच या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरातून झालेला आहे. 1992ला 4 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर सातत्याने या नांदेड महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेले. गेल्या वेळेस फक्त एकच नगरसेवक निवडून आल्यानंतर तो नंतर आमदार झाल्यानंतर तो गद्दारी केलं, बालाजी कल्याणकर. तर शिवसेनेकडे आज उमेदवार नाही, परंतु शिवसेनेला मानणारा वर्ग सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारा वर्ग नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मग मानणारा वर्गाला आम्ही गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्याशी अप्रोच होतात. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कशा प्रकारे या महाराष्ट्राचं मान उंचवण्याचं काम सन्माननीय उद्धव साहेबांनी केलेले. कोरोना काळामध्ये त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य हे आम्ही जनतेसोबत सांगत आहोत. आणि त्याचसोबत कुटुंब प्रमुख कसा असावा, की घरचे रक्ताचे कार्यकर्ते जेव्हा स्वतःवर वार करत असताना कुटुंब प्रमुख म्हणतात की बा त्यांना धक्का लागू देऊ नका, ठीक आहे त्यांनी माझ्याशी नाराजी असेल आमदारांची, परंतु त्यांना काय करायचं करू द्या. पण ते गुवाहाटीहून मुंबईला येत असताना सगळे महाराष्ट्राचे शिवसैनिक आमदारावर अटॅक करणार होते. नांदेडच्या आमदारांनाही आम्ही आव्हान दिलं 2 दिवसात तुम्ही हे करा. त्या काळात कुटुंब प्रमुख या नात्याने उद्धवजी साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेश दिलेत, हे पदाधिकारी आमदार आमचे गद्दार झाले असले तरी माझ्या कुटुंबात होते, त्यांना धक्का लावू देऊ नका. तेव्हा जर उद्धव साहेबांनी सत्तेचा दुरुपयोग केला असते, आज एकनाथ शिंदेचा उगम झाला नसताना, देवेंद्र फडणवीसचा उगम झाला नसता. मग हे सर्व उद्धव साहेब कसे निष्कलंक चारित्र्य संपन्न आहेत हे आम्ही जनतेसमोर सांगतो. आपण नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा लढवणार आहात? एकूण नांदेड महानगरपालिकेमध्ये 81 नगरसेवक आहेत, 20 प्रभाग आहेत. तर आमची जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे. फक्त मुस्लिम ज्या भागात आहेत ते अनादी काळापासून आम्हाला मुस्लिम प्रभागामध्ये उमेदवार भेटत नाही, परंतु यावेळेस मुस्लिम प्रभागामध्ये आमच्याकडे उमेदवार आहे. आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये जे उद्धव साहेबांनी काम केलं त्या कामावर मुस्लिम समाज कुठेतरी खुश आहे आणि हिंदू वोटरपेक्षा मुस्लिम समाजांचं मतदान हे जास्त उद्धव ठाकरे शिवसेनेला मतदान आहे. अशा परिस्थितीमध्ये उमेदवार मुस्लिम भागामध्ये कसे भेटणार? मुस्लिम प्रभागा 11 आणि 12 मध्ये आमचे खाजाबाई विभाग प्रमुख आहेत, आमचे माजिदबाई विभाग प्रमुख आहेत. आणि खाजाबाई हा जुना शिवसैनिक 1990 पासून, त्याच्याच पुढाकारातून देगलूर नाक्यावर जे पाण्याची टाकी झालेली आहे, पहिला महापौर हा शिवसेनाचा आहे. तेव्हा जनता दलचे मुस्लिमचे नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतरच या नांदेड शहरामध्ये शिवसेनेचा प्रथम महापौर बसलेला आहे. आणि आज बी देगलूर नाक्यामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्याची टीम आहे तिथं. मुस्लिम भागामध्ये आम्ही निश्चितच इतिहास घडू आणि उमेदवार उभा करू. आपण जर बघितलं तर नांदेडमध्येही काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना असेल, हे जवळपास खिळखिळ झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमची महाविकास आघाडी राहणार आहे की तुम्ही स्वातंत्र्य निवडणूक लढवणार आहे? बघा, महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष जे काँग्रेस आहे, काँग्रेसची
त्यांची ध्येयबोली, त्यांची वागण्याची पद्धत बघत असताना आणि गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घटक पक्षांना विश्वासात न घेता वंचित आघाडीसोबत युती केली. 50-50% त्यांनी युती केली. मग तेव्हाच महाविकास आघाडीचं पाया ढळमुळीत झाला. म्हणून काही नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास काही नगरपालिकेच्या याच्यामध्ये महाविकास आघाडी होऊ शकली नाही. नांदेड शहरामध्ये महानगर प्रमुख या नात्याने आम्ही प्रस्ताव ठेवलो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे, पण त्यांची मला असं वाटतं की मानसिकता नाही. विशेषतः काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांची मानसिकता नाही की महाविकास आघाडी नांदेड शहरामध्ये व्हावं. जर महाविकास आघाडी, आता हा मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही स्टेट लेवलचं पक्ष, त्यांचं कर्तव्य आहे की महाविकास आघाडीच्या मोठ्या पक्षांनी सर्व घटक पक्षांना एकत्रित करून महाविकास आघाडी प्रस्थापित राजकारणाला पाणी पाजण्याचं काम त्यांचं आहे. आम्ही घटक पक्षांना प्रस्ताव ठेवलेला आहे. 8-15 दिवसापूर्वी आम्ही प्रस्ताव ठेवलो, अजून त्यांचं उत्तर आले नाही. मग आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपली आपली तयारी करा. त्या अनुषंगाने आपण जर नांदेडचं चित्र जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षाची चर्चा होत असते, परंतु महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांची कुठेतरी चर्चा होत नाही. आणि निवडणुकीमध्ये याचा फटका, तुम्ही जर स्वातंत्र्य लढलात, याचा फटका तुम्हाला बसणार आहे असं वाटत नाही का? बघा, सगळ्याच पक्षांना युती असो महाविकास आघाडी असो, स्वतंत्र लढल्यानंतर सगळ्याच पक्षाला फटका बसणार आहे, आर्थिक आणि पक्षीय बळावलीमध्ये. तर आम्ही प्रस्ताव ठेवलेलेच आहेत. आणि काँग्रेसनं जर समजा आमच्यासोबत युती नाही केली तर आमची स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. येत्या काही दिवसात शिवसेना नेते अंबादासजी दानवे साहेब, संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय आष्टीकर साहेब नांदेड शहरात तळ ठोकून बसणार आहेत. आणि परत एकदा आम्ही या नांदेडच्या जनतेच्या सेवेत हजर राहणार आहोत. आणि नांदेडची जनता 90 पासून तर आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर मतदान करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमची चूक झाली. आम्ही या दक्षिण उत्तर मतदारसंघामध्ये लढायला पाहिजे होते, ते न लढल्यामुळं गद्दार गटाचे 2 आमदार निवडून आले. आपण या शहराचे महानगर प्रमुख आहात आणि भविष्यामध्ये पक्षश्रेष्ठीने आदेश दिला की नांदेडमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवा. यासाठी तुम्ही प्रमुख म्हणून पुढाकार घेणार आहात का, किंवा तशा पद्धतीने ठीक आहे आणखी आचारसंहिता लागलेली नाही त्या पद्धतीने तुम्ही त्यांना प्रस्ताव परत देणार आहात, चला आपण एकत्र लढूया? हे बघा, आमची तर प्रामाणिकपणे इच्छा आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढला तर प्रस्थापित लोक आहेत, जसं अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, प्रताप पाटील चिखलीकर आहेत, हे विचारधारेवर चालणारे नेते नाहीत, हे पैशाच्या जोरावर चालणारे हे दोन्ही नेते. आणि त्यातल्या आता नवीन आलेले आमचे याच्यातून फुटलेले हेमंत पाटील, हा हेमंत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर, अशोकराव चव्हाण हे 3 राजकीय नेते या नांदेडला शहराला लागलेले कलंक आहेत. यांनी निवडणूक आले की लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करतात. हेमंत पाटील अशोकराव चव्हाणच्या विरोधात बोलतात, प्रताप पाटील अशोकराव चव्हाणच्या विरोधात बोलतात, अशोकराव चव्हाण म्हणतात की सगळे मला शिवाय द्यालेत. या आतून सगळे एकच आहेत, महायुती आहे त्यांची. म्हणजे पालकमंत्री आले की सगळे मिळून खायचे. आणि बाहेर लोकांसमोर आम्ही अशोकराव चव्हाण असं आहे, प्रताप पाटील असं आहे, हेमंत पाटील असं आहे. म्हणजे हे तिन्ही नांदेड जिल्ह्याला लागलेला कलंक आहे. हे तिन्ही नेते जोपर्यंत राजकारणातून बाद होणार नाही तोपर्यंत नांदेडचा विकास होणार नाही. नांदेडचं विजन पाहिजे असेल, नांदेड मेट्रो सिटी पाहिजे असेल, नांदेडचा एक विकास आराखडा पाहिजे असेल, ते विकास आराखडा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आहे. म्हणून आम्ही हा विचारधारा नेतो. प्रकाश भाऊ, आपण जर बघितलं तर अनेक आपल्या नांदेड जिल्हा मुख्यमंत्री पद भेटलं, अनेक मंत्रीपद भेटले, परंतु ज्या पद्धतीनं नांदेडची मेट्रो सिटी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही. मी तेच म्हणालो की बाबा, हे जे 3 नेते आणि अशोकरावजी चव्हाण साहेब,
त्यांनी स्वतःचं भलं करण्यामध्येच व्यस्त राहिला आयुष्य, की मी आणि माझे कार्यकर्ते, मी आणि माझा जिल्हा नाही, मी आणि माझा शहर नाही. या शहरामध्ये त्यांनी जवळपास 40 वर्ष सत्ता केल्यानंतर एक हजार मुलं, 1000 तरुण वर्ग या नांदेड शहरामध्ये कुठे लागलेले आहेत का? रोजगाराचं साधनच नाही. हाय ते MIDC ओस पडलेली आहे. आज नांदेड शहरामध्ये नांदेड शहर पूर्ण बकाल झालेले. ठिकठिकाणी खड्डे, ठिकठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम. आणि या नांदेड शहरामध्ये उशाला गोदावरी नदी असताना, दक्षिणला आणि उत्तरला आसना नदी असताना 8 दिवसाला 10 दिवसाला एक वेळेस पाणी महानगरपालिका देते. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांकडे व्हिजन नाही. या नांदेड शहरातील जनतेला रोज पाणी पुरवठा करून लोकांना शुद्ध पाणी देण्याचं यांच्याकडे व्हिजनच नाही. म्हणून एक हाती सत्ता अशोकराव चव्हाणांनी गेल्या वेळेस नांदेडच्या जनतेने दिलेले. आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. एक हाती सत्ता दिल्यानंतर कशा प्रकारे दुरुपयोग होतात आणि लोकांचा भ्रमनिराश होतो हे आम्ही सांगणार. आताच आपण सांगितलं की अशोकराव चव्हाण, हेमंत पाटील आणि प्रताप पाटील हे एकाच माळ्याचे मणी आहेत. पण हे राजकीय नेते जर बघितले तर खूप बलांडे आहेत, राजकीय चाणाक्ष आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना कशा पद्धतीने निवडणुकीत टक्कर देणार आहात? आमची विचारधारा, आमची निष्ठा आणि शिवसैनिकामध्ये लढण्याची जी ताकद आहे ती आम्ही घेऊन, शिवसेना प्रमुखांची विचारधारा आणि उद्धव साहेबांची प्रेरणा, हे दोन विचारधारा घेऊन आम्ही बलाढ्य, राजकीय बलाढ्य असतील, पैसेवाले असतील, परंतु त्यांनी या नांदेड शहराला बकाल करण्याचं काम, हेमंत पाटील बी होतं नांदेडचा दक्षिणचा आमदार, 5 वर्षे खासदार होते, 5 वर्षे चिखलेकर साहेब होते खासदार, 5 वर्षे आमदार होते चिखलेकर साहेब, आणि 40 वर्षापासून अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत. मग यांनी या नांदेडच्या जनतेसाठी काय केलं हा प्रश्न आहे. नांदेड आताच बघतो, तुम्हाला नागपूर जा, पुणे जा, नाशिक जा, आमची संभाजीनगर जा, किंवा सांगली सातारा जा तुम्ही, किंवा विदर्भ जा, विदर्भामध्ये बघा कशा रस्ते. या नांदेड जिल्ह्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती काय, पाण्याची परिस्थिती काय, गोरगरीब जनतेचा रोजगाराचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. नांदेड शहरामध्ये अनेक असे स्लम एरिया आहेत, त्यांना एक त्यांची जेवणाचं रोजगाराचं साधन नसल्यामुळं संध्याकाळी आम्ही कशा प्रकारे चूल पेटावं हा प्रश्न, गंभीर प्रश्न पडलेला आहे. हे सत्ताधाऱ्यांना, सन्माननीय चव्हाण साहेब असो, सन्माननीय प्रताप पाटील असो आणि हेमंत पाटील असो. आपण प्रत्येक निवडणुका जर बघितल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही अशोकराव चव्हाण यांच्या विरोधामध्ये टक्कर देत असतात निवडणुकीमध्ये. परंतु यावर ते भाजपमध्ये गेलेले आहेत. लोकांचा कौल त्यांच्याकडे पाहण्याचा कशा पद्धतीने आहे सध्या, कारण मुस्लिम आणि शीख हा मतदार नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. यावेळेस हा समाज त्यांच्या पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं? मुस्लिम आणि शीख समाज संपूर्णतः अशोकराव चव्हाणच्या विरोधात आहे, म्हणजे भाजपच्या विरोधात आहे. अशोकराव चव्हाणला ज्या समाजानं मोठं केले, मुस्लिम समाजाने, शीख समाजाने, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम अशोकराव चव्हाणने केले. राजकारणामध्ये चढ उतार येतात, अनेक संकट येतात, परंतु निष्ठेला महत्व आहे. अशोकराव चव्हाणला वाटत असेल की मी भाजपमध्ये गेल्यानंतर संपूर्ण नांदेड शहरामध्ये मदत चालेल किंवा मी सत्ता स्थापित करू परत महानगरपालिकेत, असं यावेळेस होणार नाही. हा दोन्ही समाज अशोकराव चव्हाणपासून दूर गेलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्यासोबत आहे. प्रकाश भाऊ, आपण जर बघितलं तर एकेकाळी शिवसेना या जिल्ह्यामध्ये खूप आक्रमक होती. या जिल्ह्याने शिवसेनेचे आमदार दिलेले आहेत, परंतु एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फुटली. तुमचे सहकारी ही शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे गट त्यांचे शिवसेनेमध्ये गेले. याचं कधीतरी तुम्हाला एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दुःख वाटतं? दुःख वाटत नाही, पण चीड येते. दुःख नाही, गद्दार गेले त्याचं दुःख नाही, पण चीड येते की ज्यांना उद्धव साहेबांनी सर्व काही दिलेले. एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचा मिनिस्टर असताना 2 वेळेस होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, साहेब असताना
त्यांचं PA जोशी साहेब आहे. त्या जोशी साहेबाला भेटायला रात्री 1000 लोक राहायचे महाराष्ट्रातले, 1000 लोक. उद्धव साहेबांनी संपूर्ण अधिकार एकनाथजी शिंदे साहेबाला दिले, संपूर्ण अधिकार. पक्षाचे काही असेल, जिल्हा प्रमुखाने अरे साहेब बोळे आमचे, एकनाथ जिल्हा प्रमुख आले, काय बघतांचं जिल्ह्याचं, हो साहेब. कोणी आमदार गेले, एकनाथ आमदार आले, आमदाराचं बघ, हो साहेब. मग याचा गैरफायदा एकनाथ शिंदेने घेऊन साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसली. संपूर्ण तिजोरीची चाबीच उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेच्या हातात दिली. हे देणं, विश्वास दाखवणं म्हणजे चूक आहे का? म्हणून अशा लोक जेव्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसले ते चिडीत. नांदेडमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी वरिष्ठ नेत्याने ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने कुठेतरी लक्ष देत नसल्याचंही चित्र एकंदरीत दिसत आहे. आता संघटनेमध्ये अनेक विचार प्रवाह राहतात. आता मला जेव्हा उद्धव साहेबांनी, सन्माननीय दानवे साहेबांनी, आष्टीकर साहेबांनी जेव्हा सांगितले, प्रकाशजी तुला नांदेड सांभाळायला लागते, मी म्हणलं साहेब महानगर प्रमुख, मी सर्वच पक्षातले मोठे मोठे पद उपभोगल्यानंतर मला कशाला? नाही म्हणलं प्रकाश आणि पक्षाचा आदेश, उद्या पक्षानं म्हणलं मला शाखा प्रमुख म्हणलं ते शाखा प्रमुख. म्हणून मी जेव्हा 6 महिन्यापासून या नांदेड शहराचा कारभार हातात घेतल्यानंतर मी बेसिक संघटना मजबूत करण्याचं काम केलं. आल्याबरोबर मी प्रत्येक प्रभागामध्ये निरीक्षक नेमून त्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये उद्धव साहेबांची विचारधारा शिवसैनिक मजबूत करण्याचं काम केलेलं. म्हणून या निवडणुकीमध्ये आता आम्हाला काम करत असताना सोपं होतं. म्हणून 81च्या 81 प्रभागामध्ये 20 प्रभागामध्ये 81 नगरसेवक आम्ही उभा करणार आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही हिंदू विभागाची दिलखुलास अशी चर्चा केलात. येणाऱ्या राजकीय कारकिर्दीला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.